कधी काय बोलायला नेम नाही बाई. आपलं मस्करी केली हो. पण काय प्लॅन काय आहे तुमचा ते तरी कळू देत ना. हा तर मी जहागीरदार मंडळींना सांगितलंय की देशपांडे नोकरदार आहेत, एका पाठोपाठ 4 मुली आहेत, तेव्हा खर्च बेताने होईल. तेव्हा तुम्ही एक कॉमन मीटिंग घ्या आणि ठरवा काय ते लग्नाचं. हो पण त्यांना तशी कल्पना दिली आहे ना तुम्ही? बाई तुला विश्वास नाही का? चौकशी कर. नाही नाही तसं नाही. आता आणखी कशाला चौकशी हवी आहे? सगळी नीट चौकशी झाली आहे. म्हणजे मी स्वतःच गेलो होतो ना चौकशी करायला. 10 वाजता लेक्चर आहे माझं, येतो मी. हेमंतराव मला सोडता का जरा बस स्टॉप पर्यंत? ललिताकडे जाऊन येते. सोडतो ना. अगं बाई फोन आला, बहुतेक ललिताचाच असणार. हॅलो हॅलो वच्छी आत्या, मी मिसेस देशमुख बोलते, महेशची आई. हो बाई महेशच्या आईचा फोन. हा बोला देशमुख बाई. तुम्हालाच फोन करणार होते मी. संपदा आहे ना आपली, तिची धाकटी बहीण स्वानंदी, तिचंही लग्न ठरलंय बरं का. आता कधी ठरवायची तारीख सांगा लवकर. हे बघा मी तुम्हाला दुसरं काहीतरी सांगण्यासाठी म्हणून फोन केलाय. हा बोला ना. म्हणजे महेश नाही म्हणतोय लग्नाला. नाही म्हणतो म्हणजे? हे काय आता? हे बघा आपण आत्ताच तपशिलात नको जायला. तुम्ही देशपांडे कुटुंबाची आमच्यातर्फे माफी मागा प्लीज. आओ तुम्हाला पण त्रास झाला, सॉरी. आओ ऐका ऐका. काय झालं बच्ची आत्या? काय सांगू, महेश नाही म्हणतोय लग्नाला. काय म्हणजे महेश आमच्या संपदे बरोबर लग्नाला तयार नाहीये? मलाही आश्चर्य वाटतंय. हे तुम्ही एकमेकांना पसंत होतात ना ग? मला काय माहित, आता बदलली असेल त्याची पसंती. अगं पण अशी कशी बदलली पसंती? बरं ते मी बघते, ललिताला फोन करते, स्वानंदीच्या होकाराचं कळवते. जरा थांबा बच्ची आत्या. का? संपदाचं असं झालंय तर आत्ता आपण स्वानंदीचं करायचं का? म्हणजे म्हणजे आपला मूळ विचार काय होता? दोन्ही लग्न एकाच मांडवात. हो तसाच होता विचार, पण मोठीचं झाल्याशिवाय धाकटीचं करायचं म्हणजे लोक म्हणतील मोठीतच काहीतरी खोट असणार ना. संपदा नाही ग अंजू, असं कोणी बोलत नाही. नाही बच्ची आत्या. संपदाचं झाल्याशिवाय स्वानंदीचं नाही करायचं लग्न. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, मला शोधायलाच हवं.